नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं चित्र रंगोली आर्टमध्ये। आपण बनवत आहोत नवरात्रीच्या 5व्या माळेसाठी हिरव्या रंगाची सुंदर अशी रांगोळी। त्यासाठी मी बांगड्यांचा वापर करणार आहे आणि बांगड्या मी या पद्धतीने इथे मांडून घेतल्या आहेत। आता आपण रांगोळी सुरुवात करूया। आपण या बांगड्यांमध्ये हिरव्या रंगाचे डॉट देणार आहोत। या पद्धतीने मी इथे डॉट देते। याच्यामध्येच परत निळ्या रंगाची थोडी थोडी रांगोळी टाकत आहे मी। याच्यामध्ये व्हाईट रांगोळी टाकत आहे मी थोडी थोडी। आणि हे आता आपण एका झाकणाच्या साहाय्याने या पद्धतीने मी हे डॉट पसरून घेतले आहेत। आता आपण सिंपल काडीच्या साहाय्याने मी फक्त याला या पद्धतीने या बांगडीमध्ये असं गोल फिरून घेते। बाहेरच्या साइडने गोल सुरू करून आतमध्ये पद्धतीने गोल गोल करत जायचं आहे। बघा, या पद्धतीने आपल्या इथे सुंदर डिझाइन इथे तयार झाली आहे। आता मधल्या साइडला मी या पद्धतीने फेविकॉल बॉटलच्या साहाय्याने बरोबर बांगड्यांच्या कडेने पांढरी आपण बॉर्डर बनवतोय त्याला परत त्याच्या साइडने आपण या पद्धतीने हिरवा रंग मी त्यालाच परत बॉर्डर करते। आणि माझ्याकडे लक्ष्मी पाऊल आहेत रेडीमेड, तर ते मी आपण ते ठेवून घेते। तुमच्याकडे नसतील तर तुम्ही तिथे लक्ष्मी पाऊल काढू पण शकता रांगोळीने। आणि याच्या साइडने या पद्धतीने इथे छोटे छोटे डॉट देते मी। आपण या पद्धतीने मी त्याच्या साइडने पावलांच्या साइडने इथे 2 फुलं काढले आहेत। याच्यामध्ये परत हिरव्या रंगाचा एक ठिपका मी इथे मध्ये देते। त्याच्यानंतर आता या बांगड्यांच्या वरती या पद्धतीने मी इथे परत हिरव्या रंगाचे डॉट दिले आहेत।
या पद्धतीने मी इथे सर्व डॉट देऊन घेतले आहेत। आपण आता याला बोटाच्या साहाय्याने फक्त या पद्धतीने असे मागे ओढणार आहोत। या पद्धतीने आपली डिझाइन तयार झाली आहे। आता याच्यामध्ये आपण परत मी व्हाईट रंगाचा एक ठिपका देणार आहे। परत त्याच्यावरती आपण थोडासा निळा रंग मी इथे या ठिपक्यांवरती अजून टाकते। आणि त्याला औषधी बॉटलचं झाकण आहे माझ्याकडे, याच्या साहाय्याने आपण या पद्धतीने प्रेस करून घेऊया, मध्ये जसं आपण काढलं आहे तसं। आता या ठिपक्यांना आपण सेम याच पद्धतीने काडीचा वापर करून आपण इथे गोल्ड डिझाइन त्याच्यामध्ये बनवून घेणार आहोत। मी सर्व ठिपक्यांवरती अशी डिझाइन बनवून घेते। बघा किती आकर्षक आपली इथे रांगोळी दिसत आहे आणि काढायलाही खूप सोपी आहे, झटपट काढूनही होईल ही रांगोळी। त्याच्यानंतर याच्यामध्ये मी इथे या पद्धतीने 3 ठिपके देते। आणि याला बोटाने फक्त प्रेस करून घ्यायचं। बघा या पद्धतीची आपली इथे छान डिझाइन तयार होईल। बघा किती सुंदर आपली इथे ही रांगोळी तयार झाली आहे। मैत्रिणींनो, रांगोळी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा। आणि तुम्ही अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राइब नसेल केलं तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब नक्की करत जावा आणि कमेंटही करा कशी वाटली रांगोळी। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद।